संतोष हो बापूने सांगून देतो आले की हो आज येते ना संध्याकाळपर्यंत सांगून देतो म्हणा. कंदील आबाजी आले होते म्हणा, पैशाचा विचार आहे म्हणा त्या. हो ते व्याजाचे पैसे लवकर जमा करा म्हणा. थांबतो हो काही काय करू नका. हो सांगतो आले की सांगून देता येईल. आता जास्त काही टाइम नाही झाला नाही का, 8:15 झाली. हो लवकर जा लागून अजबराव सापडला पाहिजे नाही का. हो चला बा पटकन आता आपली गाडी काढा निघा. काय तर आवाज आहे म्हणा, भांडी पडल्यासारखं काही ताटगीत पडल्यासारखं वाटलं मध्ये. कुत्र गित्र आलं का रे बा, पाहिलं बाबा ते दौडीच्या भाकरी नेते मला ते कुत्र लय करंदवाना तुला अगाऊ कुत्रा आहे ते. तुला माझ्या बापू काही कळतो ते खोलाता नाही टाक हो ना. अरे कुठं कुठलं घेतलं मला तर काहीच नाही ऐकू आलं. अरे घरात कुत्र आहे ना राजा तुया, मी ऐकला ना आवाज ऐकला ना 100% सांगतो ते. कोणीच नाही घरी, मग कसं काय वाजलं ते. अरे थांब तू मला त्या इन्नातली काडी घेऊ दे एखादी, त्याला रेमकुटानच घेतो मी. मायची दौडी नेते का ते. मी पाहूनच राहिलो त्याला काही चावडी सापडते त्या. थांब तू थांब आता मला काडी घेऊ दे. थांब ना रे वा थांब सापड आता. हेच पाहिजे होतं रे. आता तर बस मोगरीनच घेतो याला. मोगरी सापडी ना आता, मोगरीनच घेतो याला. ते काय घेतली राजा मोगली मै बहीण कल्ला करते ना. ते लावते ना द्या तो. हे कुठलं नाही काहीच नाही. काय खाल्ला तुम्ही. अरे थांब ना जरासा गडबड नको ना. कल्ला काय कुत्रा तू. याला घेतो ना मोगरीनं, तुला दाखवतो ना ते कुत्रा डबल हे येणारच नाही घरात नाही. थांब तू फक्त मुकाऱ्यानं थांब म्हणा आता. जातो कुठं तू. लई दिवसाचा मला सतवून राहिला तू. थांब तू थांब. बापा रे मग बापू तर काय होतील बा. काय होईल कसं होईल. धूक 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 मै छाती करते धूक 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 धूक. ऐका ना. अरे मी होना बंड होना. अरे बंड होना. अरे मारू का ना. अरे मारू का राजा. अरे काय माणसा राजा काय मारून करून राहिले मग तुम्ही. मारायला काही काम. अरे बापा तू होता का. अरे मला वाटलं तू तर गावाला जायला होता ना रे. ते संत्या म्हणे मला वाटलं खुडकून आवाज आला ताट पडलं. मला कुत्रच आहे का ते. हो ना ते कुत्रं एखादं दौडी निवड राहिलं ते. हो ना म्हणून मी यायला आता शिनार तो. तू होता याच्यात मी. काय माणसा राजा मी होतो ना. माझा मोबाईल भुलला होता. गेलतो मी पण वापस आलो मी एसटीवर. मग काय तर मोबाईल नेण्यासाठी. आता मला काय माहिती. मग आता आला का तुझं ते म्हणे गेला म्हणे. हो मला वाटतं कुत्रच आहे. हे म्हणलं बाहेर आहे म्हणलं तू. हो जरा महत्वाचं बोलायचं आहे. हो बाहेर आहे. मध्ये माहिती आहे का तू आला मग वापस. मला वाटलं मग कुत्रच आहे का ते. आता संत्या सांगेन मला. मग काय तर म्हणून मारलं मी. मला माहितीच नाही ना तू आहे म्हणून. मी काय शिना राजाच मागा लागलो. हो ना आपण पाहतो खरं राजा. दरवाजा बंद केला आणि मारणं सुरू केलं राजा. हो ना काय होत तुमचं काय म्हणता म्हणलं. काय म्हणता म्हणजे हे व्याजाचे पैसे द्याला का ना भाऊ. 90,000 रुपये तुमच्याकडे. हे बाकीचं व्याज धरून तुमच्याकडे पाहा होई पाहा ना. 1,04,125 रुपये काहीतरी आहे ना ते. हो पहा दाखवतो तुम्हाला. पाहून घ्या ती यादी किती सगळी. ते सध्या राहू दे दाखवूच नका ते. येऊ द्या ना कापूस येऊ द्या. कापूस आला की बस तुमचं क्लिअरच करतो मी. ठेवत नाही रुपये ठेवत नाही तुमचा. जे काय होईल ते उद्या ना. बाबा एवढं मोठं सोयाबीन आहे बाबा. ते फटकन विकून टाकतो. जे काय होईल तेवढे देऊन दे. बाकी नंतर राहिलेलं दे. असं कसं काय करू राहिला तू. मग देंगे आगे देंगे असं नको करू तू. ते कापूस येईन तर येईन. हो हे आता किती सोयाबीन आहे एवढं मोजून टाकू आपण. आपला हिशोब आपल्याला क्लिअर करून टाकतो. हो असं रंजू नको मध्ये तू आता. रंजू नको म्हणजे अरे काका बुडून राहिलो का पैसे. पैसेच घ्या ना तुम्ही. अरे म्हणलं एक तर तुमचं व्याज लय. 7% लावलं मला दुसऱ्या रकमा. मग 5% पहिले लावल्या. मग असं असते का. 3% लोक देतात आणि तुम्ही राजा 5 लावून राहिले. काही आपलं देतो ना म्हणलं ना देतो ना तुम्हाला. आले तुम्ही शेवटी आले तुमच्यावरच आल्या. हो म्हणजे पहिले तर तुम्हाला 3% मग तुम्ही दुसरी पण आणायचे असते. मला काय मग मागायला तुम्ही. म्हणलं भाऊ म्हणलं मुकाऱ्यानं माझे जे पैसे आहेत ते तुला द्या लागल. मला देतो म्हणलं ना का बुडून राहिलो का. आता मला मेवण्याचीच जाणं आहे. काही थोडेसे पैसे त्याच्या इकडून घेतो. मला हे सिमेंटवाल्याचे पैसे देणार आहे. ते माझ्या डोकं कोणाला आत्ताच फोन आला. हो ना त्याची याच्यात देतो मी. काही उरले सुरले तुमचे देतो. कापूस आला की तुमचं पूर्ण नीलच करतो. काय नील करतो राजा. ते सिमेंटवाल्याचे मग देवा माय मला पहिले देतो. हो तसं नको करू तू. माय पहिले काम करून टाकतो. नाही हे बघ तुम्ही सध्या थांबा गडबड नको करू. मी आल्यावर सांगतो काय करायचं. चला मला जा लागते गडबड आहे मग. म्हणजे आता तुम्हालाच गडबड आहे राजा. माय पैसे राहिले मला गडबड आहे. आपण लवकर कर बा तू. संध्याकाळी वापस येऊ राहिला ना. तेच म्हणलं मी उद्या पैसे लिहिणार. ठीक आहे हो ना फालतू राहतो त्याचं. चला येतो मी आता जा लागते मला. जातो म्हणे तुम्ही काही गेलेच नाही का अजून. अजबरावजी इथं ते झुंबर शास्त्री जातो म्हणता ना. काय राजा लोक म्हणून हात जोडा बा. मग मी दिसलो की राजा लोक असे लपूनच राहिले बाबा. ज्याला व्याजानं वाटले ती. हो ना आता हे बंडू कावरे घरात लपला होता. म्हणे गावाला गेला म्हणे ते संत्या म्हणे. शेवटी मला ते भांडं पडलं म्हणून वैकू आला मध्ये. इतके लोक नाराज झाले. आता सांगा आता काय करावं. मग तसंच आहे ना ते. म्हणून म्हणलं लवकर जाय ते. अजून ते घरी नाही सापडतील तर ती चालली जाई. मोठ्या रकम आहे ना हे. आता हे गावातला कुठे जाणार आहे. सांगितलं मी त्याला. हो ना आता जरा थांबले तुम्ही आला म्हणे इतके असते का व्याज एवढं असते का. आता लोक न्यायचं नाही समजलं. हो ना पायतून देतो म्हणे ते देतो म्हणे. हो मागं पुढे देतो. आता कापूस येऊ दे म्हणे. सगळं एखादा मान देतो म्हणे. मला दे बा काही हरकत नाही. चला आता म्हणलं तू चाल बरं मला सांग. हो ते अजबराजी इथं म्हणजे त्या झुमऱ्याची इथं म्हणजे कसं. म्हणजे आपण नाही बोलावं काही आणि आपल्यावर काही आड घ्यावं की तुम्ही असंच म्हणलं तसंच म्हणलं. त्यापेक्षा बा तुम्ही असले म्हणजे बरं राहते. बरं चला ना मग. हो चला मग आता काय आता मी रिकामा भानू आहे आता इथं माल खरेदी करायला. हो काशानं बबण्यानं आणला म्हणलं ते. तुझे पैसे दिले म्हणलं त्याने. हो काटून घेतले त्याचे उरलेले देऊन दिले. बरं पहा बरं ज्याची गॅरंटी नाही ती आणून देऊ राहिले तर. बरं ते अनुभवची ते झाला विषय त्याचा क्लिअर झाला. बरं चला मग आता बसा गाडीवर चालले जाऊ. बरं हो चला. हो म्हणा पण ते आपलं हे नाही म्हटलं अजबराव घरी नाहीत का म्हणलं. हो संकेत गिंकेत काही दिवाळी सुट्टीला आला होता ते नाही घरी नाही का म्हणलं.
संकेत पाहता कालच गेला बरं. हो ना, त्याच्या बहिणीच्या घरी जातो मग तिकडे म्हणलं जाय बाबा. हो गेला ते काल. हो आता या ना तुम्ही आतमध्ये, का बाहेरच गोष्टी करता, या आतमध्ये. बरं बरं, हो ठीक आहे हो आलोच मी आलोच. हो चला चला. नाही म्हणलं कंदिलाबाजी अजाबराव दिसून नाही राहिले घरात. नाही काही बाहेर गेले का कुठं म्हणा, काय आहे का नाही का घरी म्हणाले का तो? हो ना, मी तेच पाहू राहिलो. हो बहुतेक गेला असं वावरा गिवराकडे. हो पाहते ना काय तर समजतेस ना, आता माल टाल हे ते दिसतेस घरात किती आहे, वसरीत काय आहे काय नाही. हा पाहता लागणच ना. हा फोन लावून मग काय कुठं आहे समजतेस. अरे बाबा कशा काय बबनराव इकडे काय म्हणलो, हमाली गमत चालू आहे का म्हणलो. हा हो इकडे कशा का बा ना, ते आपल्या खादोडे साहेबांच्या इकडे असतो ना आम्ही. हो ते व्यापारी नाहीत तर मोठे. हो बस बस त्याचा माल लक्ष ठेवणे हे ते बरोबर चिठ्ठ्या पावत्या ढमकं. बस बाकी काही नाही, हलगो मालगो पोते नेऊन देणं असं तसं. असं हो का, बरं आहे ना मग, चांगला आहे. पण मी म्हणतो तुम्ही इकडे आले ते कंदिलाबाजी जाणार होते पण तुमच्या घरी सकाळी आम्हाला म्हणे जातो म्हणे असं तसं, काय पैसे वसूल करायला लागते म्हणे. काय द्यायची बरीच रक्कम आहे म्हणे तुमच्याकडे. पुन्हा त्याचीच धडकी मला बसून राहिली, रातच्या झोप नाही म्हणून रातभर. हो ना, असं वाटतं आता पैसे देऊ तर कसे देऊ. हा हो सगळ्या बा सोयाबीन काहीच नाही झालं, या पुढं पाण्यात गेलं ना. हा सोयाबीन काय करा मग, मशीनवाल्याचे मजुराचे याचे त्याचे पैसे काय उरलं. हा दिवाळी झाली पण बाकी काहीच नाही उरलं ना. हा 4-5 पोटे काहीतरी आता घरच्या पोटे हे राहिलेले 5-6 पोटे आपले आहेत आणि बाकी लोकांचे आहे. मार्केटात टाकणार. बाबा मग आता हे काय किती आहे तुमच्याकडे, काय 1.5-2 लाख रुपये आहे म्हणजे काहीतरी असं अंदाज ना. 1,75,000 रुपये माझ्याकडे. काय करा आता, असं माहिती आहे का असं होईल म्हणून. हा मी म्हणलं सोयाबीनच नेल होते का, पण काय आता कापसातनी आता होईल तर होईल बा, नाही तर मला तर काही आता सध्या सोयाबीन तर गेलं माय. आता काय त्याला काही इलाज आहे म्हणा नाही का. आता नाहीच पिकलं तर आपण काय करा. हा कापसावर देऊ म्हणा मग. हो काय एवढं त्याच्यात. मग तेच म्हणलं आता कापसाशिवाय पर्याय नाही आपल्यापाशी. हो कापूस आला ड्युटीले आता किती आपण आले. हो का कडील बुड्याचे फोन तू म्हणते काही खोटी गोष्ट नाही, गेले वाटते माघारी. मग तेच म्हणणं नाही आम्हाला सकाळी म्हणे ना जातो म्हणे पैशाले. मग आमचेच आता त्याने वसूल केले बा, सोयाबीन दिला आम्ही. नाही मला वाटतं फोनच नाही उचला नाही का. हो नाही बबनराव मला वाटतं फोनच नाही उचला एवढं तिकडे. हो पाठवत नंतर मग काय नाही मग फाटू डोकं खात आहे. नाही उचलूच नका ना, उचलूच नका तिकडे. हो बमलन मुका बस ना. मग सविस्तर सांगून द्या दिले स्टेशन करावं लागते. फोन उचलाच नाही लागत नाही, उचललं की मग गोट्यात आला म्हणून. हो राहू तिकडे. हो गडबडीत होतो बा जाय तिकडे. नाही उचलूच नका बमलं दिले. मग काय 5-7% घेऊन राहिला काय द्यायला लागते त्याचे नाही का. जाऊ तिकडे. मी तेच म्हणणार 5% दिले मला पहिली फक्त कळलं, मग दुसऱ्या कलमाला सगळ्या 60% दिले. हा सांग बरं 60% किती पैसे वा अंगावर टक्कन दिल्या नाही का. मला तर वाटते देत नाही आता. हो ना तेच म्हणलं ना, लय पर्सेंट घेतलं त्यानं. हो जाऊ दे तिकडे. कापसावर देतो म्हणा. हो दे तिकडे. हा हात बघिरे हो ना, नाही देतो म्हणा पैसे देतो पण कापसावर देतो आता सध्याच नाही देत बा. हो ते बी 5% दिन मिळाले. हो 7 देत बी नाही. हो काय म्हणून तिकडे तिकडे कट करा ते. हो जाऊ दे तिकडे. काय कसं करा म्हणजे फोनही नाही उचलून राहिले ते आता. हो ना आता माझा फोन लावला मी आता ते उचलायला तयार नाही. बहुतेक आता कसं गाडी गिडी ऑटोच्या आवाजानं म्हणा किंवा मग मार्केटात नसतील तर काही आवाजाच्या ऐकूनच नाही त्याला. हो ना पण उचलायला पाहिजे की फोन. हो ना बरं जाऊ दे ते. बरं मी काय म्हणतो काय माहिती सोयाबीन पीक पाणी काही बरं झालं. हो काही दिसून नाही राहिलं काही म्हणजे वसरीत दिसलीत काही म्हणजे असं मालटाल दिसून नाही राहिला. टमाटर काय झालं बाबा सोयाबीन आम्हाला. मग सर आहे पा म्हणलं ते हडंबावाल्याचे मशीनवाल्याचे मजुराचे दिले. हो त्याच्यासाठी इकवा केले आता पहिले 5-10 पोते आणि आता हे राहिलेले 5 पोते आजी काल नेले. हो काही कोणाचा तरी माल होता ते आमचे. आता तेवढी इकून आता काय आता दिवाळीचे आता कोणाच्या उदाऱ्या पादाऱ्या किराणा हे ते बाकीचं देणं करतील. म्हणजे किलोभर सोयाबीन नाही ठेवलं आहे ना पुरे इकलं बी. हा मला पैसे द्यायचे राहिले. अरे म्हणलं पण मग कसं काय म्हणलं इकलं बी आहे ना. हा माझ्या व्याजाचे पैसे म्हणलं कसं काय म्हणलं ते कसे काय फेडसान मग. हो ना आता ते काय आता त्याला विचार बघा तुम्ही. हो आता फोन तर काही लागून नाही राहिला. हो आणि आता सध्या कुठून ते आता कापूस आल्याशिवाय तर काही दिसून नाही राहिलं काही. बापरे कापूस आता किती काही येईन म्हणलं. कापूस आला का काय काही आलं गटोळ खान घरी. झाला ना शितारी झाली 4 क्विंटल आला घरात सगळा कापूस आता. हो अंदर आहे खोलीत अंदरच्या. हो ना पण आता हे मा इतके पैसे 2 लाखाच्या वर पैसे आहेत ना. 1,75 तर नेलेले आहे म्हणलं त्यानं. 5-7% व्याज आहे. हा म्हणलं कसं काय फेडसान मग आता हे. हा काय कसं काय करायचं काय. हो ना पण तुम्ही बी किती व्याज लावलं बाबा. 5% नसते का सांगा बरं. हा हो म्हणलं ते म्हणते इतकं व्याज असते का असं तसं म्हणून राहिले ते. असं आहे मग शिरा माहिती पहिले न्यायच्या वक्ती नाही विचारत 5 आहे का 7 आहे. अरे पण मग आधीच विचारत आता मग नाही पसलं तर घ्यायच नाही न्यायच नाही. बरं पाहा तुम्ही आता काय मिळला होता काही सोनं नाणं असं एक वाक करा काहीतरी मिळला तुम्ही आता. माझ्या पैसेमध्ये लवकर जमा करून द्या बा व्याजाच येत. हो तेच म्हणलं. हा मी संध्याकाळी फोन लावीन अजून. हो ना पाहा त्याला फोन लावा काही ना काही असं नसतं उलाढाल करतील ते देतील पैसे. आता सध्या तर काय आता काय मला तर काही समजून नाही राहिलं. हो ते पाहा तुम्ही आता. हो कोणाला फोन करा तुम्ही आता. तुमचे जवळ आहे तर चांगले आहे त्याची परिस्थिती त्याला मागा. काही सोनं गहाण ठेवा पण माझ्या पैसे सोय लावा तुम्ही. हो ठीक आहे चला येतो मला आता. आम्हाला अजून दुसरीकडे जायचं आहे. हो चल म्हणलं मग शिरा माझा. हो ते झुंबरच्या सासऱ्याच्याकडे जावं लागेल आपल्याला. बरोबर सांगेन ना मी आले की. हो ठीक आहे. आता झुंबरात म्हणून घरी जातो म्हणजे पुढे वावरा का रे बा कुकडे म्हणलं. हा तू तर घरी गेलता बाबा कधी पुढे आलता ना. लाल डायरी घेऊन दिसला मला ते. मी आला झाला आता डोकं खाते ते. माझ्या सासऱ्यात 50,000 रुपये नेलाय व्याजाची. अजून द्यायचा पता नाही. हो ना त्याची जरा बागायला भाषी आता. मी आलो फालतू अजून आपला टाइमपास करून मी आलो सटका तू म्हणून पुढे आलो मी. सांगा आता कोणाचं काय कोणाचं काय. अरे बा म्हणलं तू कुठेही पाहिला तरी ते काय सोडते का पैसे. मग अबे तर सासऱ्याच्या घरी चालला ते. मला म्हणे ना आम्ही चाललो म्हणे आज तिकडे. मग मला सांगे ना निरोप सांगा म्हणे तुम्हाला की मी चाललो म्हणून तिकडे. आता नाही का आपण आता माझ्या सासऱ्याला विचार लागेल बा काय आहे काय नाही तर नाही का. हो 1 मिनिट मी फोन लावतो त्याला. 2 मिनिटं येऊ राहिला होता बुडा. घरी थांबा म्हणतो त्याला काय सांगा म्हणतो बा नाही का. म्हणजे ते आता काय आहे किती झालं सोयाबीन मला माहित नाही. हॅलो हा बाबाजी मी काय म्हणतो घरी आहे का तुम्ही कुठं आम्हाला सध्या. हा कुठं
इकडे आलो आम्ही आता साडीच्या दुकानातच आलो. हो पोरीला साडी घेतो दिवाळीची आणि तुम्हाला एखादा ड्रेस काढतो म्हणलं. म्हणून इकडे मार्केटात आलो होतो. आता इथं आता दुकान उघडलं नेमकंच. असं 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 मार्केटात आले का? बरं मग ड्रेसचं काही नाही, रेडीमेड नका घेऊ म्हणलं, ते काही कामी नाही ते. मी घेतो आल्यावर घेता बोल एखादा, नाही तर कपडा घेता, कपडा मी शिवायला टाकतो मग. बरं कपडा घ्यायला लावतो ना मग. हो काही हरकत नाही मग. हो चालते. बरं मी काय म्हणतो बाबाजी, ते आपलं कधी मोठे पैसे द्यायला लागणार आपल्याला, ते काय व्याज ते आता इंना मागायला झाले. हो ते कसं जरा चालू आहे द्यायचं. हो ती द्यास लागत नाही का. हो ना पाहू ना आता. हे बा हो काय सोयाबीन आहे काही लय का झडती नाही मारलेलं आहे. तरी पाहू ना देऊ ना. हो देऊ म्हणा त्याला थोडं थांबा म्हणा. कापूस येऊ द्या सगळा. हो आलं की देतो म्हणा. हो ना मग ते त्याला दम निघाला पाहिजे तितके दिवस. हो फक्त फायदा म्हणलं. हो आला फोन केला तर काही उचलू नका, मी सांगतो काय सांगायचं ते मग. नाही उचलाचं काय तेवढं काय मोठं भेव आहे त्याचं का. पैसे का डुबून थोडं राहिलो आपण, देऊनच राहिलो ना. बोलतो मी त्याला, सांगतो बरोबर. सध्या भाववारी नाही आहे बरोबर. भाववारी वाढली की मग विकतो बा सोयाबीन. देतो मी. बुडून थोडी राहिलो काही. हो देतो म्हणतो त्याला, नाही तर कापसावर मग. नाहीच झाला आता ॲडजस्ट. आज करा होता नाही का. हो ना देऊ म्हणजे आता देऊ म्हणजे इकडे व्याज मीटर वाढून राहिला. अरे हो ना मीटर वाढून राहिला, आपलं व्याज नाही वाढत नाही. ना मग आता त्याच्या घाईसाठी का मग काही भाव विकाव कापू ना. हो देतोच म्हणतो ना, का बुडून थोडं राहिलो. देतो त्याला पैसे, काही डुबत नाही म्हणा. बरोबर ठीक आहे, पहा मग तुम्ही काय सांगायचं ते. हो ठीक आहे ठेवतो मग फोन. हो जाऊ तिकडे. घराला कुठे आले? घरी कोणीच नाही. आता घराला कुठून लावलं, पाय आता काय करा. आता काय करा ना मग त्यासाठी फोन लावला पाहिजे होता ना आपण. मग आज मी म्हणून तुला फोन लावले का, म्हणजे हाय का नाही समजते. कुठं गेले असले तर फालतू चक्कर व्हायची ना आपली. मग तर थांबतच नाही ना बा. फोन केला की ते वाटते आता पैसे येते, ते म्हणते मी घरीच नाही म्हणते मी. घरा पैसे असल्यावर मला मग काय सांगणार आहे. पण हे लेका गेला का सकाळी दिसलो का लेखाली? नाही दिसलो तर नाही म्हणा, पण मला वाटतं काय काही फोन केला असेल का कोण गावातून लेका. हो का मग शेताम बरोबर आहे, तू बी काही खोटं नाही. हो ना ते झुमऱ्याला मी दिसलो का नाही, त्यानं मला तर वाटते ते तर पाहिलं. सासऱ्याला फोन करून दिला की घरी थांबू नका बा. 100% असंच काहीतरी झालं. आता किती आपत आहे, आपलेच पैसे आणि आपणच चक्रा मारा नाही का. लावणं फोन त्याले, विचारणं त्याले म्हणा कसं काय म्हणा, आम्ही आलो म्हणा घरा पुजतो या. नाही बा मग शेताम काहीच अर्थ नाही. हो फोनही लावला तरी तेच कंडिशन आहे, नाही लावला तेच कंडिशन आहे. हो पैसे तर कसे कठीण दिसू राहिले मध्ये निघणं आता. हो कारण की नाही माझ्या पीक झालं, कोणी म्हणते काही तर कोणी म्हणते काही. मग आपलं कसं करावं. आपल्याला काही तर करावंच लागेल ना. आपल्या घरामध्ये पैसे आहे का. नाही काहीतरी मला आता म्हणजे काही आयडिया करावंच लागेल. पुन्हा आता ते अजबरावने असं केलं. हो आता त्यानंही सगळा सोयाबीन विकून मोकळा झाला. आता ते आता काय होईल काय नाही, फोनही उचलायला तयार नाही. बरं तर ही तर आता घरीच नाही. मग आता काय करतं काय आता मग. हो काय मारामाऱ्या करा आता. नाही आहे ना, माणसं आहेत आपल्यापाशी. हो पैसे काढणारे माणसं आहेत ना. हो एक तर मामा जोटेले फोन करतो मी, नाही तर मग खजूर हटेलेले. त्याने म्हणतो कडे पैसे काढून दे एवढे आता. हो एक परी काय त्याचं फी असेल तेवढी देऊन टाकू आपण. हो त्याशिवाय पैसे निघणंच नाही रे बापले. हो आता पाहिलं मी आज सकाळपासून पोझिशन खराब दिसू राहील मला. कर ना मग. हो करते याला फोन कर, मामा लुट राहिले म्हणा. असं आहे म्हणा, जमते का म्हणा. हो असे पैसे माझे लोक देऊन नाही राहिले म्हणा. पाहतो ना करून नाही का. हो ना असे ना झालं का पुरी टिपारी बसायची आपल्याला नाही का. हो पैसे तर काढायचे आपल्याला. हो थांब आता पाहतो लोन लुटे राहिले. नाही बा लय डिमांड आहे इकडे. तुम्हाला सांगतो ना, आज जर तुम्ही हे घर घेतलं ना तर बा 2 वर्षात तुम्ही याची डबल करता. हो सांगतो ना. हो बिलकुल रोड आहे, पण 9 मीटरचा रोड आहे. हो घराला बिलकुल असं म्हणजे डाग नाही, फक्त कलर द्या. आता तुम्ही नवच घर आहे. हो 35 लाखाला सोडून राहिला पुढचा. 7-12 ऑटो तयार आहे. हो सांगा ना तुम्ही इसार करा आता बोला त्याला. नाही तसं नाही बा. डिमांड काय तुम्ही तर काय डिमांड आहे म्हणता. हो घेपर्यंत घेतल्यावर तर दिसत येईना बा. तुमचं कमिशन भेटलं की झालं का. थांबा ते माय ते साडभाऊ फोनवर बोलू राहिले. नंतर बोलू आपण. 1 ते 25 लाखाच्या पर्यंत आपल्याला घर दाखवा तुम्ही. हो ना जास्तीचे नको दाखवू. हो ना ओळखलं ना. हो रामपूरचेच ना. हो ना कधी लाभजी ना. हो सीताराम पवार. अरे बा ओळखत नाही का तुम्हाला. हो सांगा ना काय होतं, काय अडचण काय म्हणलं. काय राजा लोटे साहेब होते आलो मी. हो ना लोकांनी पैसे वाटले मी व्याजानं. लोक राजा व्याज तर राहिलं, मुद्दल नाही, ती नाही दिसू राहिले मध्ये. हो एक अशी भेट नाही होऊ राहिली. मी दिसलं की असे इकडे तिकडे गायबच होऊ राहिले. वाटणं अजून असं हो का. असं मग आता मी काय करू मग. त्याच्यात माय काय रोल आहे म्हणला. मी काय करू बा. काही नाही म्हणलं, तेवढे काढून जर दिले असते तर कसं तुमचं काय फी असेल ती दिली असती म्या. हो जरासं कसं धाकधपट जर केलं तुम्ही. हो तुमच्या यानं कसं ताल बसला असता म्हणून म्हणलं बा. हो तुम्हाला मी यादी देतो, इतकी रुपये आहे, इतके लोक आहे. हो एवढे पैसे काढून द्या बा माय. हो तुमचं कमिशन देऊन देतो काय द्यायचं ते. पैसे तर काढतो म्हणा मी. पैसे नाही सोडत कोणाचे. फक्त मी काय म्हणतो, तुमच्याजवळ तुम्ही शावकारी करून राहील ना. हो काही लायसन गिसन असेल ना शावकारीचं तुमच्यापाशी. काय तो लायसन गिसन आपल्यापाशी कुठं आहे आता लुटे साहेब. आता तुम्हालाच माहिती आहे काहीतरी बसायला बा. आपल्याला अडी अडचण वालेले आपण दिले बरसाचे पेरण्या पाण्याले. पण आता सतव राहिले तर लपू राहिले, कोणी घरून पाहून राहिले. म्हणून म्हणलं बा लोक चाटामोर राहिले. जरासं पहा तुम्ही काहीतरी तुमच्या हिशोबाने जरासा हातखंडा चालवा जरा. मग आता मला जेलात घालता का तुम्ही. तुम्ही पैसे वाटले. जेलात मी जाऊ. काही गरज. अरे लायसन नाही तुमच्यापाशी. मी कोणत्या बलबुद्यावर पैसे मागू देईल. त्यानं जर मावरच ठोकला केलं तर कायचे पैसे तर मी काय म्हणू. मग आता कसं काय करा. आता लायसन तर नाही बा आपल्यापाशी. आता काय असं म्हणून सहकारी म्हणून केलं बा त्याला मदत म्हणून.
नाही 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 ते काही जमत नाही भाऊ. हो तुमच्याजवळ काही लेखी पाहिजे, त्याचं लिहून घ्या लागते, नाही तर मग लायसन तर कमीत कमी काही मार्ग काढला असता म्या. पण आपण पहा ना, तुम्ही जरासं धाकधपूर करा ना, जरासं लावा ना कानाला बंदूक गिंदू का, हो करा ना तुमचा मागचा कारनामा दाखवा ना जरासा. हो ना, पण नाक कायले मी त्याच्यात तोंड घालू? हो ज्याच्यात माझ्या तोंड जायते तिथं मी कायले घालणार आहो? अरे म्हणलं बा, मी काय म्हणतो, काय व्याज बट्ट्याने देता तुम्ही लोकायले? असेच आपले काय कोणाला 5% ना, कोणाला 7% हो, पैसे पाहून अडचण पाहून. हो 7% वाटले का बापाले? का जीव घेत राजा बा. मी काय म्हणतो, तुम्ही पाहा कुठे बी हो आपल्या जन्म होत म्हणलं असे कामं फालतूचे लायसन नाही फायसन नाही पैसा वाटून राहिला. हो पाहा बा तुमच्या परीने पाहा तुम्ही. हो ठेवा फोन ठेवा, मी कामी आहो जरा. हॅलो अरे मी काय म्हणतो, हॅलो. नाही नाही होत नाही ना भाऊ, कुठेही चुकाड्यात हात घालायला लावता मुली. सुका नाही राहू द्या ना, अर्धी भाकर खाऊ द्या ना मुली. हो ठेवा फोन ठेवा तुम्ही. काय नवीन घेऊन आले म्हणा हे रामपूरचे दिसून राहिले दोघं बी. काय न काय नाही. हो बरेच दिवसांनी चक्कर टाकला. नाही आबाजी कसं काय म्हणलं, काही अडी अडचण? हो अचानक चक्कर मारला म्हणून म्हणलं, काय होतं काही? अरे काय आता सांगता आता हॉटेल साहेब, मोठा विषय गंभीर झाला हो ना. काय करता आता हो ना, कलियुग म्हणते काही दुसरं नाही, काही हेच आहे ना कलियुग हो ना. खरंच आहे, कोणी कोणाचं नाही या जगात नाही. आपण कोणाचं किती भलं करा हो, पण ते शेवटी आपली मानगुटी पकडायची होतात नाही हो. त्याचं काम झालं की झालं हो, बाकी मग नंतर तू पाय हो. सांगा ना, असा विषय गंभीर झालेला आहे म्हणून तुमच्याकडे याचं काम पडलं बा. कोण पकडली याची मानगुटी म्हणा? हो म्हणजे काय विषय काय म्हणलं, म्हणजे काय पोराची न कोणाची भांडणं आहे का? तुमचे घरचंच आहे का काही? घरचा विषय नाही, बाहेरचाच विषय आहे. सांगतो मी तुम्हाला, कसं आहे, आपण जर बोट दिलं लोक आहे होतं, लोक हे बा अंगठा पकडायला शिवरात नाही. अंगठा पकडला की मनगट पकडते, असे लोक झाले. म्हणजे ऊस गोड जर लागला तर मुळासकट खाल्ले शिवरात नाही, असे लोकांची धारणा झालेली आहे. म्हणून म्हणलं बा यायला जरासा म्हणजे कार्यक्रम करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी काय तुमची फी असन हो ते मी देतो तुम्हाला, पण यायचा कार्यक्रम करा आणि माझ्या समजा काम करून द्या. आय मीन तर महत्वाचा विषय काय ते सांगा ना मला, मुद्दा काय आहे तुमचा? तर हॉटेल साहेब कसं आहे, याचा विषय असा आहे की लोकायले वाटले यानं पैसे व्याजानं हो बरसातीतनी समजा पिका पाण्यासाठी. हो आता लोकांची पिकं घरी आले पण लोक काही पैसे देऊन नाही राहिले, यायले चाटा मारून राहिले तो हो. म्हणून आता यानं आज आम्ही समजा गेलो त्याच्या घरी बरेच लोकांच्या, पण काही असं म्हणजे रुपया जमा नाही झाला. 2-4 लोक जर सोडले तर बाकी बरेच लोक म्हणजे हो देतो करून राहिले, आणि काहीची तर मानसिकता दिसून नाही राहिली. म्हणून म्हणलं बा हे पैसे वसूल करायचे होते, तर म्हणून आम्ही आलो होतो. असं आहे का ते? असं आलं लक्षात. म्हणजे तुम्ही व्याजानं वाटला ना, आता काढणं काही होऊन नाही राहिले नाही. अरे म्हणलं जर काळाची हिंमत असेल तरच द्यायचे, नाही तर द्यायचे नाही पैसे व्याजानं. इतकं सोपं नाही ना ते. कायले नसते कामं करून राहिले तुम्ही. ना आता हे पैसे नाही निघून राहिले, पैसे आले तुम्ही. तसा विषय नाही म्हणा, पण हे तुम्हाला काढणं होते का तर पळाचं त्याच्यात. हो ना, पण असं वाटलं नाही ना, लोक असे हरामखोर असतील वाटलं नाही ना, आपले जवळचेच लोक आहे, दूरचे नाही ना. म्हणून म्हणलं बा कसं आहे, तुम्ही असे काही कामं करता म्हणे, कोणी बा भाडे करून निघत नसला तर मग दणके देऊन काढून देता बा. एखाद्या दुकानातला समजा भाडे करून निघत नसेल त्याला काढून देता. अशा प्रकारचे कामं बा तुम्ही करता म्हणे हो, न्याय मिळून देता बा. तर म्हणून म्हणलं तुमच्याकडे आलो होतो बा आम्ही. असे काही हरामाचे पैसे नाही, त्याचे सह्या आहे, स्वाक्षरी आहे, सगळं आहे. असं बरं नाही लिगल असन तस करतो मी हो. जर घर त्याचं असन, भाडे करू तरात देत असन तर मी लाता मारून काळाची हिंमत ठेवतो. जास्त जर दादागिऱ्या करत असतील तर. नाही तर हे घरमालकाची चुकी असन, त्याचं घरच नसन तर आपण काय त्यात भानगडीत पडणार. तुम्ही शावकारी करता नाही का? लायसन आहे तुमच्यापाशी? नाही आता याला जर आपण म्हटलं नाही बुवा तर हे काही जात नाही हो. मामा लुटरीसारखं सुन जाईन याचं. मला वाटते हाय म्हणून सांगून द्या हो, खोटं बोला पण भेटून बोला. अरे बाबा लायसन तर नाही जमान्याचं आपल्यापाशी, लायसनचा विषयच नाही ना. सगळं आहे, लायसन आहे, कोण पैसे नेले त्याची बिलकुल लिस्ट आहे, सही आहे, साक्षीदार आहे, सगळं आहे. काहीच विषय नाही, कोणत्या गोष्टीची कागदाची कमी नाही. अरे मग कायले भिवून राहिले तुम्ही? रिपोर्ट द्या ना मग, सरकार द्यायचा, पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा. हे पैसे देऊन नाही राहिले बा, काय करायचं ना? रिपोर्ट देणं चांगलं आहे ना, शेवटी लोक आपलेच आहे की नाही हो. मग म्हणून रिपोर्टही दिला तुम्ही, असे होई ना. म्हणून मला तुम्ही तुमच्या परीनं जर काढून दिले तर कसं बरं राहिलं असतं, असं मला वाटते बा. बरं ठीक आहे ना, ती अडचण आहे नाही का? आपलेच दाताना आपलेच ओट. बरं काढतो ना मी हो, तुमचे पैसे काढून देतो मी, काही विषय नाही हो. फक्त माया हिशोब तुम्हाला माहीत आहे ना. 1 लाखाले 5% मी घेतो म्हणला हो. 1 लाख जर काढून दिले पुढच्याचे तर 5% म्हणजे 5,000 माया राहीन. अरे बाबा मग तर पुरंच व्याज गेलं मग. आता मध्ये काय उरलं मग? हो यानंच 5% खाल्ल्यावर मध्ये काय उरलं? काय रे हॉटेल साहेब, मग मध्ये काय उरलं? आता मी लोकांनी 5% वाटले, मग मध्ये काय उरलं ते सांगा बा. तुम्हालाच गेले ते पैसे. अरे मुद्दल निघालं हे लय चांगलं म्हणा तुम्ही. मुद्दलही निघत नाही तर मग फिटसान कायमची. पहा तुमचा विचार करा, नाही तर राहू द्या ना. तसं नका करू साहेब. बस 3% घ्या तुम्ही. 1 लाखाला 3,000 तुम्ही घ्या, मग आम्हाला 2 तर उरलं पाहिजे यायले. खरंच म्हणते बा, गंभीर परिस्थिती आहे हो. मेवण्याचे पैसे आणून वाटलेले आहे मी, काय सांगा, गरीब माणूस आम्ही.
म्हणजे तिकून आणून इकडे वाटले नाही हो काही गरज हो बरं बरं ठीक आहे जाऊ द्या बा हो 2% मला द्या जाऊ द्या 1,00,000 2,000 माय हा हो देतो काढून तुमचे पैसे दाखवा लिस्ट द्या माझं बरोबर देतो मी एक मिनिट बरं 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 हे आहे का बरं ठीक आहे किती 10-15 लोक दिसून राहिले मला एवढे वसूल करायचे का पुरे नाही ते आपलं जे खुना केलेलं आहे का नाही हो तेच तिघ जण फक्त बाकीचे पैसे येण्यासारखे आले म्हणा काही हो काशीनाथ गैबानी हे ते बाकीचे आले तर हो हे तिघ जण पहा जरा हो हे लय सतावून राहिले मला असं हे तिघं समजा नाही का अजबराव तेच ना अजबराव नागफुटे आणि अजून ते काय झुंबरचे सासरे आणि अजून काय आहे ही एक आपलं काय बंडू कावरे नाही का या तिघाचं समजा बस ते तिघच नाही का नाही हो तिघाचं काम करा एक ते आपला जे आहे का नाही दुगोऱ्याचा हो अजबराव नागफुटे आहे ना हो त्याचं पहिलं काम करा तुम्ही तिथून नंतर मग झुंबर घरपिवरीचा सासरा आहे कंसात त्याचं अळणाव लिहिलं आहे सगळं त्याचा पत्ता तिथं बरोबर चालले जा बरं 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 एक रामपुरातला वाटते नाही का हे बंडू कावरे बरं ठीक आहे ना हो तिघाचे काम काढतो मी उद्या गाडीच लावतो याच्या घरापुढे आणि ते टाटा घेऊन जातो हा नाही पैसे दिले तर माल घेऊन येईन मी चालते ना बिलकुल चालते ना मलाही आणला चालते सोयाबीन आणा काही आणा जे असेल ते त्याच्या घरातलं काढून आणा हो आणसान तर आपल्या रामपूरलाच घेऊन या कारण की आपण खरेदी बी करून राहिलो सोयाबीन खरेदी चालू आहे आपली असं म्हणजे ते चालूच आहे नाही बापा अजून करा ना 2-4 धंदे असन कोणते तर काही भंगार घेणं हे ते हा लोकाला काहीच ठेवू नका हो आणतो मी हो तुम्ही आता टेन्शन घेऊ नका हो एका फोनात तर सारखे करतो हो नाही दिले तर बिलकुल उद्या गाडी घेऊन त्याच्या छाताडावर हजर आहो मी हा हो टेन्शन घेऊ नका एक तर माल येईन नाही तर मग पैसा येईन समजा ना रिकामा हाताने येणार नाही हो चला ओके आता बस झालं असं पाहिजे बा काहीतरी हो नाही का आपलेच पैसे ना आपलेच फिरून राहिले पाहिजे मग आता हो ठीक आहे मग येतो मग आता काही नावं दिले तुम्हाला तेवढा फोटो काढून घ्या तितके पैसे आहेत त्याचे आणि वही वापस करा बरं ठीक आहे हो फक्त लायसन हे ते बाकी कागदपत्र तुमचे बरोबर आहे ना हो नाही तर मग तेच म्हणून राहिलो नाही सगळं ओके आहे बिलकुल काहीच काळजी नाही हो फक्त तुम्ही पैसे काढायची कोशिश करा आता चला जमला आता हो बरं येतो मग आम्ही आता धन्यवाद काय म्हणजे काय फोनही नाही उचलून राहिला वाटते नाही हो काय म्हणते अजाबरा उचलून नाही राहिला फोन काय फोनाचं तर सोडच तू आता पण हे बा घरी गेलं तर घरी सापडत नाही हो आपण या सामटीतून गेलं ना ते दुसऱ्या सामटीतून जाते झुमऱ्या ट्रॅक्टरवरून पोहून गेलं हो ट्रॅक्टरवरून हो त्याला वाटलं बा आता म्हणतो मी काही ना काही घरी गेलं तर तिकडे सासरा जागेवर नाही तिथं गेलं तर म्हणे बाया म्हणे आत्ताच गेले म्हणे खरेदी करायला काय साड्या गिड्या आणणारे सांगा आता काय करा तिथून गेलं त्या याच्या इथं अजबराची इथं अजबराव गायब अजबराव गावात नाही घरात नाही कुठं नाही वावरात नाही अरे म्हणजे लोक सांगून तुले लय चाटा मारून राहिले मध्ये तर हो ना आता हे काय हे बंदूक आवरे राजा घरात असून ते संत्यामध्ये घरी नाही म्हणे म्हणजे माझे पैसे का हरामाचे पैसे आहे का सांगा तुम्ही तरी म्हणा तुम्ही थांबा जरासे उद्या पाहा म्हणा तुम्ही आता असं नाही गेले असेल कुठं ते काय असे मुद्दा थोडीच तुम्ही आले म्हणून गेले असं थोडी आहे काही नाही झुमऱ्याचं काम आहे ना मी सांगतो मी ओळखतो ना त्यानं फोन केला सासऱ्याला घरात थांबू नका बा नाही तर पैशाला येते तिकडे त्या याला फोन करून दिला संकेतच्या बाबाले बरोबर अजबराव गायब असं आहे ते मला माहिती आहे ना कुठून काढी शिरली तो बाबरा आता लोक सांगा तुम्हाला आमच्यावर गॅरंटी नव्हती आम्ही देतो नाही देत भरोसा नाही वाटे तुम्हाला आम्ही राजा सोयाबीन दळदळ मोजून दिलं तुम्हाला काल भावाने नाही विचारला पण म्हणलं मग आता काय हरभऱ्यासाठी काय दिसेल का म्हणलं 20-25 हजार पाहिजे होते आम्हाला दोघाले समजा 25-25 आता किती कलाकार आहे हे बी नाही का हो 10 देऊन 25 काढून राहिले आवडा देऊन कोवडा काढता करायचा हेच तर आता माय किती गोटी फसला माय मला माहीत अरे बा म्हणलं तुम्ही राजा थांबा ना गडबड नका करू ना सध्या माय वसुली होऊ द्या वसुली झाली देतो अजून वसुलीच नाही झाली तर देऊ करून पैसे बाबा मग असंच ते करायचं आमचे घेतले मग आता हरभरा काय करा आम्ही तुम्ही तर म्हणते तुम्ही आम्हाला राजा मग आता हे पैसे नाही वसूल झाले तर कसं नाही वसूल हो ना सायटेले उद्या पाहा तुम्ही आता उद्या असे तर फाटे लोक संध्याकाळी पैसे येतील आपले मग असं कसं काय त्याला काय वाटून राहिलं कधी बुडा का म्हणजे असा तसा दिसून राहिला का त्याला चाटा माराले इकडे पै तिकडे पै या सामटीत दस त्या सामटीत दस अरे म्हणलं बा असा माणूस लावला ना आता कामी म्या उद्या बिलकुल असे तर फाटे लोक माझे पैसे येतील ना मला माहिती आहे ना सकाळी बिलकुल 6 वाजता त्याच्या घरा पैसे येते आता हुड्यान सुपारी दिली का कोणाने म्हणजे कसं काय बा म्हणजे कोण माणूस कोण म्हणलं अरे माणूस अरे बापा हे बा असा तर बंदूकच लावते म्हणलं तुम्हाला अनुभव असेल त्याचा नाही आता आम्हाला काय माहिती कोणतं काय तर कोण होय नेमकं आम्हाला सांगा कोण होई ना अरे आपलं हॉटेल नाही का रे हॉटेल खजूर हॉटेल मग डॉन आहे ना ते हप्ते वसुलीवाला मग धाब्यावाल्याचे हप्ते वसुली करते असे बिलकुल असे एका फोनावर त्याच्या घरी का थैल्या येते ना मग त्याला सांगितलं म्हणलं असं प्रकरण झालं बा म्हणलं हॉटेल भाऊ हो काय करावं काही समजून नाही राहिलं लोकांच्या चाटावर राहिले म्हणलं माय पैसे अरे म्हणे तुम्ही काय जोड घेऊन राहिले म्हणे तुमचे पैसे संध्याकाळी वापस येईल म्हणे काय ते द्यायला त्याची फी कबूल केली मी बस जाय तिकडे दे म्हणलं काढून द्या आता हो जा आता पहा म्हणलं उद्या बापरा हॉटेलला जाते का भाऊ द्या मला का अजाबरावचं काही खरं नाही वाटते भाऊ द्या बरं बाबा आता काय कसे वसूल करता तुम्ही ना अंगलट नाही आलं पाहिजे चला म्हणलं आम्हाला देता फक्त झाले वसूल तर काय अजूनही नाही का हो ना बस एक पैसे काढले की जाय बाबा तिकडे आपले काही घेणे नाही हो ना बिलकुल 25 नाही 50 देतो फक्त मला वसूल होऊ द्या हो वसूल होऊ द्या पहिले मग पाहतो काय तर या मग आता तुम्ही मला जरा अजून आता हिशोब काढा लागते या तुम्ही